काही करणार होतो पण नंदगाव बंद होणार आहे म्हणून आम्ही लवकर आलो. का म्हणतो गर्लफ्रेंड क्या बोलती, आपकी गर्लफ्रेंड क्या बोलती? अरे व्यू क्या क्या हो गया बताओ ना. अभी कितने साल के हो आप? 22 साल. शादी हो गई? कौन से साल में? 2 साल होगी शादी. 2 साल में शादी हो गई? मैं 24 साल का हूँ तुम्हारे से बड़ा, पर अभी भी गर्लफ्रेंड नहीं है. एक लड़की घर जाओ. आता आम्ही बरसाने आलो राधा राणीच्या मंदिरात. हॅलो गाईस, काल वृंदावन झालं, आज बरसाने आलो. पाहून खूप थंडी आहे. कुणाल भाऊच्या बैकातून आम्ही स्वेटर नाही आणला. कुणाल भाऊ चुट्या कोणाला आले. बर्फाचे दाणे कसे लागतात तू भकाभक तोंडावर ॲटो मध्ये. अजिबात समोर बसला होता. दर्शन झालं. एक मोठा मेहनतीनं हार आणला आहे ना, तिथं भेटत नव्हता पण आपण नागपूरची भाऊ गेलो, मोठा गर्दीतनं आणला कसा तरी हिसकून पंडित जेवढून. तो फेकत होता कॅच कॅच, पण माझ्या हातात दिला भाऊ. तो मला भेला का माहित नाही. आता गेलो आम्ही खाली, तिथं दही भेटत होती. सांगा दही पाहतो कसा आहे तर. दही करणार होतो पण नंदगाव बंद होणार आहे म्हणून आम्ही लवकर आलो. का म्हणतो गर्लफ्रेंड क्या बोलती, आपकी गर्लफ्रेंड क्या बोलती? अरे व्यू क्या क्या हो गया बताओ ना. अभी कितने साल के हो आप? 22 साल. शादी हो गई? कौन से साल में? 2 साल होगी शादी. 2 साल में शादी हो गई? मैं 24 साल का हूँ तुम्हारे से बड़ा, पर अभी भी गर्लफ्रेंड नहीं है. एक लड़की घर जाओ. 20व्या वर्षी लग्न झालं होतं. तर भाऊले 5 लाख रुपये कॅश न स्प्लेंडर गाडी भेटली होती म्हणते लव्ह मॅरेज मध्ये. का भाऊ बराबर आहे ना? देखो और अपन रह गए. कहाणी ऐकून आम्हाला तर बहुत वाईट वाटलं. पण आता आम्ही आलो कीर्ती मंदिरमध्ये, त्यानं आणून सोडलं. भाऊने सांगत होता बहुत बेकार वाटलं. भाऊ म्हणे आमच्याकडे 22व्या वर्षी पोराचं लग्न होऊन जाते म्हणे, 17 वर्षामध्ये पोरीचं. त्यामध्ये आपल्याला काय करायचं नाही. मी 24 वर्षाचा आहो. माझ्या हिशोबाने 4 वर्षानं लग्न व्हायला पाहिजे, 4 वर्षा पहिले. पण जाऊ द्या, मग रॉंग घ्या. फोटो खिचणं मना आहे म्हणते, पण आपण व्हिडिओ काढतो. करून आलो आम्ही. अंदर फोटो काढण्याची मनाई होती आणि ना भगाभग व्हिडिओ काढले, काय सूचित नाही केली. आता बाहेर आलो. आता आम्ही नंदगाव आलो. इथं कृष्णाचा काय जन्म झाला होता का कृष्णाच्या बाबाच्या? काही माहिती नाही. काही माहित नाही, पण असं काहीतरी झालं होतं भाऊ नंदगाव. लेकिन बहुत मजा आ रहा है. लेकिन बहुत मजा आ रहा है भाई. ठंड ऊपर से आ रही है तो ऊपर से और मजा आ रहा है. बर्फ जैसा लग रहा है. अपने इधर गुलाबी ठंडी है, इधर काली ठंडी है. पूरा लाल ठंडी, लाल करती है ठंडी. बराबर है वो. हमारे इधर गुलाबी ठंडी है, इधर सीधा मुंह पे फड़फड़ फड़फड़ आती. आताच आम्ही नाश्ता केला, छोले कुलचे खाल्ले आणि आता आम्ही गोवर्धन पर्वतच्या प्रदक्षिणा घ्यायला आलो. इथं कोणतं मंदिर आपलं? रामकुंड पाहायला आलो. राधाकुंड आहे हे, श्रीकृष्णजीसाठी बनवलं आहे म्हणते राधाकुंड. काहीच नाही करायचे, पाहायचे आहे फक्त. अंगावर घेऊ. ठंडा पानी है गाइस बहुत. ऐसी मान्यता है कि यहाँ पे पाव धोने से मन की इच्छा पूरी होती है, इसलिए हमने डाल दिया पाया. अजय की इच्छा है कि उसकी मनपसंद लड़की से शादी हो जाए और मेरी भी वही है, पर अभी वो लड़की नहीं है मेरे जीवन में, मनपसंद अजू की जीवन में है.
अजी वो करेंगा. आता आमची गोवर्धन परिक्रमा संपली आहे. आता आम्ही टमटम मध्ये बसून चाललो वृंदावन वापस. बाय बाय. पाय दुखत आहे, बहुत पाय दुखत आहे. काय सांगावं मला काही कळून नाही. आता भेटून उद्याच्या ब्लॉग मध्ये कुठं मथुरा. आले पैसे नाही वाचले, शेंगदाणे खाऊन पोट भरला उडाला. आले पैसे ना वाटले. बघा काय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.